श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणातील महत्त्व. आपण गुरुचरित्र पारायण करतो ते खूप महत्त्वाचं आहे. आपलं गुरुचरित्र पारायण केलं म्हणजे आपलं भाग्य उजळतं असं गुरुमाऊली म्हणतात. पण 7 दिवसाचं पारायण केल्यावर मनोकामना पूर्ण होतात आणि रोग संकट दुःख निवारण्यासाठी हे वाचलेच पाहिजे. जर तुम्हाला हवे असेल तर गुरुचरित्र पारायण हे केलेच पाहिजे. गुरुचरित्र पारायण म्हणजे आपल्या आत्मेची एक गरज आहे. 18व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे? गुरुचरित्र पारायणमध्ये 18व्या अध्यायामध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वती एका ब्राह्मणावर आलेल्या ब्रह्मराक्षसाचे मुक्त केले, अशी ही अद्भुत कथा आहे. गंगापूर शहरात एक ब्राह्मण होता. ते विद्वान असल्याने अहंकारी होता. पूर्वजन्मी केलेले पापामुळे तो ब्रह्मराक्षस झाला आणि ब्रह्मराक्षसाचे शरीर तो प्रवेश करून लोकांना त्रास देऊ लागला. लोक घाबरू लागले. गुरु नरसिंह सरस्वतीकडे गेले आणि गुरूंनी त्या ब्राह्मणाला आपल्या समोर आणायला सांगितले. गुरूंनी ध्यान लावून ते आत्म्यास संबोधले आणि तेव्हा ब्रह्मराक्षसले आपली कथा सांगितली. पूर्वी हे मोठे पंडित होते. ब्रह्मराक्षस म्हणजे पूर्वी हे मोठे पंडित होते, पण अहंकारामुळे आणि गुरूंच्या अपमानामुळे त्यांना एक विणी मिळाली. गुरूंनी त्यांना उपदेश केला की आपल्या गुरुकृपेने त्याला मुक्ती दिली. तत्क्षणीच ब्रह्मराक्षस दिव्य तेजस विलीन झाला. ब्रह्मराक्षस श्रद्धे आणि गुरूंना परमभक्त बनला. गुरूंची कृपा कठीण कर्मबंधन तुटते, अहंकार नाहीसा होतो. तेव्हा आपण गुरुपारायण केलेच पाहिजे. गुरुसेवा आणि श्रद्धा यांनीच आपल्याला मुक्ती मिळते.